तर रामराव भाऊनं आज सकाळ सकाळ औषध मारायचं पंप पाठी घेऊन कपाशीच्या वावरात आल्यावर बघितलं तर कपाशीपेक्षा गवत जास्त, म्हणून आज कपाशीत तर नाशकाची फवारणी करायची. मग मी पंपात पाणी भरलं तर भाऊने एका बादलीत औषध काढून घेतलं. मग एका काठीने औषध मिक्स करून पंपात ओतलं, वरून एक बादलीभर पाणी टाकलं, झाकण लावलं, पंप पाठी घेताना औषध मारायला चालू केलं. तरी बरं औषध मारलं, पंपातलं औषध संपलेलं. मग पंप आणून टेबलवर मांडलं, एक टमरेला औषध, 2 बादल्या पाणी ओतलं, परत औषध मारायला चालू केलं. हीच प्रोसेस रिपीट करीत 1.5 तासात अख्ख्या वावराला औषध मारून झालं. घरी आल्यावर बघितलं तर काय, एका टेम्पोत 2-4 माणसं आली आणि ती पाण्यात हापसा खोलत होती. म्हणलं आईला बंगारवाले हापसा कापून नेतात काय? त्यांना म्हणलं हापसा बंगारा चालवला काय? नाही म्हणली आम्ही बंगारवाली नाही. मग म्हणलं हापसा तो खोलताय खरं? ती म्हणली नाही आम्ही हापसा खोलतोय तो बदल्यासाठी. मग काय आली बंगारवाली नसून हापसा नीट करणार. मग त्यांना म्हणलं काय लागलं तर सांगा. ती म्हणली एवढा पत्रा मध्ये तो तेवढा कापून द्या. चालतंय म्हणलं. आणि ग्राइंडर घेऊन पत्रेवाला पत्रा कापायच लागलेलो. तेवढ्यात घरची म्हणाली थांबा तू अख्खा पत्रा खाली आणशील, तू राहून दे. मग गोडी शाण्या माणसाकडून पत्रा कापून घेतला. तवर यांनी राहिलेला हापसा खोलाय चालू केला. वरच्या बाजूला 3 वडा आणि खालच्या बाजूला एकटा. मग 3 तिघाड काम बिघडवायच्या आधी दोघांनी हापसा काढला. मग कुठं